सुरक्षेच्या कारणास्तव भाजपचे माजी नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले आणि काही तासानंतरच पुन्हा भगव्या पक्षात परतले। म्हणजे एका दिवसातच पुन्हा घर वापसी करणं हा काय प्रकार सुरू आहे? निवडणुकीच्या काळात आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय मंडळी हे पक्ष अदलाबदल करत असतात आणि सध्या भावनगरमध्ये निवडणुकीच्या आधी असंच काहीसं घडलंय। माजी भाजप नगरसेविका सेजल गोहेल यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी पुन्हा भाजपात घर वापसी केली। आता काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं की नगरसेविका असूनही भाजपमध्ये त्यांना सुरक्षित वाटत नाहीये। एवढंच नाही, त्यांनी शहरातील काही समस्यांवरही आवाज उठवला। पण गोष्ट इकडेच थांबत नाहीये। काही तासांतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परत येत सांगितलं की काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची फसवणूक केली आणि त्यांच्या बोलण्यात येऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता। तर दुसरीकडे काँग्रेसने हे आरोप पूर्णपणे नाकारले आणि सांगितले की त्या स्वतःहूनच आमच्या पक्षात आल्या होत्या। आता 26 एप्रिलला होणाऱ्या स्थानिक निवडणुका आणि 28 एप्रिलला लागणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार चांगला चर्चेत आलाय। नेमकं काय सत्य आहे आणि या सगळ्या मागे राजकारण किती हे तुम्हाला येत्या काळात समजेलच। पण तुमचं राजकारणांच्या या पक्षाबदलीबाबत काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।